तू काहीही कर पण तोंड उघडू नको राजकारणात. अनेकांना हा सल्ला दिला जातो. कारण अनेक नेत्यांचं काम चांगलं असतं पण ते बोलून अडचणीत देतात. सध्या हाच सल्ला लक्ष्मण हाकेंना दिला जाईल असं दिसतंय. आणि तोंड उघडू नको असा सल्ला देईल कोण तर धनगर समाजच. तर झालं असं की जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मोठ्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गात मराठा समाज येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध म्हणून लक्ष्मण हाके सभा गाजवू लागलेत. ठिकठिकाणी मोर्चे घेऊ लागलेत. या मोर्चांना आणि सभांना चांगली गर्दीसुद्धा होते. लक्ष्मण हाकेंच्या मागे ओबीसी समाज उभा राहतोय असं चित्रही निर्माण झालं. पण आता त्यांनी नुकतंच केलेलं एक स्टेटमेंट वादात येऊ लागलंय. गेवराई तालुक्यातल्या सभेत लक्ष्मण हाकेंनी बोलताना जरांगे पाटलांना आणि एकूणच मराठा समाजाला आवाहन केलं. त्यात ते म्हणाले, कोणबी सर्टिफिकेटच्या जोरावर तुम्ही ओबीसीमध्ये आलात. आता ऐका, आमच्यातले आम्ही 11 क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता आधी 11 विवाह आपल्यामध्ये लावा. आता तुम्ही आमच्यामध्ये आलात ना, आता काही जातपात राहिले का? सगळे सोयरे राहिले का? आता पाटील, 100 कोळी, क्षत्रिय असं काही राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं तयार आहेत बरं का, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. आता प्रश्न पडू शकतो की यात विरोध करण्यासारखं काय? जाती अंतर्गत विवाह हे पुरोगामीपणाचं उदाहरणच. पण रोटी बेटी व्यवहार करू असं आवाहन न करता पोरी द्या म्हणणं हे पुरोगामित्व नक्कीच होत नाही. असो, पण आपला मुद्दा आहे तो म्हणजे लक्ष्मण हाकेंची ही वैचारिक बांधणी धनगर समाजालाच कशी अडचणीची ठरू शकते. धनगर समाजाचे प्रमुख नेतेच हाकेंना या मांडणीवरून आवर्त घ्यायला कसं सांगू शकतात, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सचिना पाटील आणि तुम्ही बघताय ट्रेडर्स चॉईस. तर हाकेंच्या मांडणीतून पहिली अडचण येणारे ती धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीत. सध्या राज्यात एनटीसी प्रवर्गात धनगर समाजाला 3.5% आरक्षण आहे, जे केंद्रात ओबीसी प्रवर्गात येतं. पण धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी अनेक वर्ष आपल्या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एसटी प्रवर्गात करावा अशी मागणी केली आहे. आणि त्यासाठी प्रमुख आधार आहे तो धनगड आणि धनगर हा शब्दप्रयोग. घटनेत धनगड समाजाचा समावेश हा अनुसूचित जमाती आहे, पण धनगरांचा उल्लेख नाही. यातील र आणि ड एकच असल्याचं सांगून आपला समावेश एसटीमध्ये करावा अशी ही मागणी. आता एसटी प्रवर्गात गेल्यानंतर धनगर समाजाला विधानसभेत, लोकसभेत राजकीय आरक्षणाचा लाभ देखील मिळतो, अधिकच्या सवलती मिळतात आणि ॲट्रॉसिटीसारख्या कायद्यांचं संरक्षण सुद्धा मिळतं. पण कायद्यानं हे र आणि ड एकच आहे इतकंच सांगून चालत नाही. त्यासाठी धनगड आणि धनगर हे एकच आहे, धनगर समाजाची रचना अनुसूचित जमातीप्रमाणे अर्थात आदिवासींप्रमाणे आहे, हे सिद्ध करावं लागतं. आणि तसे प्रयत्न धनगर समाजाचे अनेक नेते करत असल्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारने 1977 मध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा अशी शिफारस केंद्राला केली होती, पण ती केंद्रानं परत पाठवली. पुढे 12 जून 1979 रोजी समाज कल्याण खात्याच्या उपसचिवांनी देखील तशी शिफारस केंद्राला केलेली. पण अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी निकष महत्त्वाचे ठरतात. आणि हीच गोष्ट धनगर समाजासाठी प्रमुख अडथळा ठरताना दिसते. राज्यात बंडल आयोग लागू झाल्यानंतर नव्यानं भटका विमुक्त असा प्रवर्ग करून धनगर समाजासाठी आरक्षण देण्यात आलं, तरीही एसटीची मागणी कायम राहिली. आता मूळ मुद्दा धनगड आणि धनगर एक आहेत का, तर यासाठी 2005 मध्ये राज्यातील धनगर आणि मध्य प्रदेश, झारखंड येथील धनगड व धनगड यांच्यामध्ये साधर्म्य आहे का याची शास्त्रीय पाहणी करण्यासाठी पुण्यातील ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटला सांगण्यात आलं. या इन्स्टिट्यूटनं आपला अहवाल 2006 सभापतींना सादर केला, ज्यात उराऊंशी संबंधित असलेला धनगड, धांगड यांच्या प्रथा, परंपरा, देवदेवस्थान, राहणीमान, चालीरीती यांचा महाराष्ट्रातल्या धनगर जमातीशी कसलाच संबंध नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा आयोग नेमण्यात आला, पण हा काळ निवडणुकांचा होता. भाजपनं धनगर समाजाला तसं आश्वासन दिलं आणि 2016-17 मध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला अहवाल देण्यास सांगितलं. या संस्थेनं दिलेल्या अहवालात देखील धनगड भिन्न असून धनगर समाजाच्या चालीरीती आदिवासी समाजाप्रमाणे नाहीत असं सांगितलं. आता हाकेंच्या विषयात इतका इतिहास सांगण्याचं कारण काय, तर धनगर समाजाचा संघर्षच एसटी आरक्षणासाठी आहे. आणि इथे आपल्या प्रथा, परंपरा या कशा आदिवासी समाजासोबत जुळणारे आहेत हे धनगर समाजाला सातत्यानं दाखवावे लागणार आहे, तसे पुरावे द्यावे लागणार आहेत. पण हाके धनगर समाजाला स्थिर स्थावर असणाऱ्या मराठा समाजाकडे घेऊन जात आहेत, ज्यामुळे दुसरी वैचारिक बांधणी होते, मराठा धनगर एक असण्याची. आता दुसऱ्या मुद्द्यात या वैचारिक मांडणीमुळे धनगर समाजाची राजकीय अडचण कशी होते आणि मध पॅटर्न कसा समोर येतो ते समजून घेऊ. तर दुसरी मांडणी आहे ती म्हणजे जो शेती करतो तो मराठा आणि जो पशुपालक आहे तो धनगर. दोन्ही जाती मुख्य धारेतल्याच आहेत, त्यामुळे कोणत्याच प्रकारचं मागासलेपण मराठा जसं सिद्ध करू शकत नाही, तसाच तो धनगर समाज सुद्धा करू शकत नाही.
आता मराठा आणि धनगर एकच आहेत या मांडणीसाठी अनेक अभ्यासक वेगवेगळे दाखले देत असतात. जसं की मराठा आणि धनगर यांचे लोटीवेटी व्यवहार होत आहेत. बारामतीमधील पंधरे गावात अगदी अलीकडच्या काळात म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या पिढीपर्यंत मराठा धनगर सोयरीक होत होती. अगदी शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या कन्येचा विवाह होळकरांच्या घरात केला होता. याचा अर्थ मराठा आणि धनगर समाजाच्या चालीरीती, प्रथा, परंपरा, जीवनशैली एकच आहेत. आता या दिशेनं मांडणी होऊ लागल्यास धनगर समाजाच्या चालीरीती आदिवासी समाजासोबत जोडण्याचे प्रयत्न जे चालू आहेत त्यालाच घाला घातला जातोय. आता हे फक्त इतक्यावरच अवलंबून आहे का तर नाही. धनगर समाजाला राज्यात NTC प्रवर्गातून आरक्षण आहे. म्हणजे स्वतंत्रपणे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये धनगर समाजाला आरक्षण आहे, ओबीसींसोबत नाही. पर्यायानं मराठा समाजाचा समावेश जरी ओबीसी वर्गात झाला तरीही NTC मधील ना नोकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढते ना शैक्षणिक प्रवेशात स्पर्धा वाढते. राहतं ते फक्त राजकीय आरक्षण. सर्वसामान्य धनगर समाजासमोर राजकीय प्रश्न महत्त्वाचा आहे की मुलांच्या शिक्षण आणि नोकऱ्यांचा? अर्थात धनगर समाजाला अडचणच निर्माण होत नाही तर